आम्हाला महापौर पद नाही मिळालं तर चालेल, आम्ही महायुतीसोबत राहू, पण आम्हाला महापौर पद मिळणार आणि आम्ही ते घेणार. नाही, भाजपचा पहिला महापौर काय शिवसेनेचा पहिला महापौर मी असं नाही म्हटलं, शिवसेनेचा महापौर होणार म्हणलं. शेवटी मोठा भाऊ हा मोठा भाऊच आहे, पण निश्चितपणे 2.5 वर्ष भारतीय जनता पक्षाचा महापौर असेल आणि 2.5 वर्ष शिवसेनेचा नॅचरल जस्टिस प्रमाणे असेल. आणि आजही ते निर्णय घेताना या ठिकाणी चंद्रकांत दादा पाटील असतील, मुश्रीफ साहेब असतील, आंबेडकर साहेब असतील, हे चुकीचा निर्णय घेणार नाहीत. या ठिकाणी निश्चितपणे नॅचरल जस्टिस प्रमाणे शिवसेनेचा महापौर होईल. बऱ्यापैकी बघा, हद्दवाढ व्हावी ही सर्वांचीच मानसिकता झालेली आहे आणि निश्चितपणे मला खात्री आहे की लवकरात लवकर कोल्हापूर शहराला आम्ही गोड बातमी याविषयी पुरवू. सतीश पाटलांनी काल परवा दिवशी म्हटले होते की बॅकडोर मध्ये चर्चा चालू आहे, अप्रत्यक्षपणे त्यांनी शिवसेना म्हणजे आपलं नाव घेतलं आहे. तर यामध्ये खरंच अशी एखादी चर्चा आहे का अफवा आहे की पुन्हा खोटा नरेटिव्ह? सतीश पाटलांचं फ्रंट डोअरचं राजकारण लोकांनी संपवलेलं आहे, आता त्यांनी बॅक डोअरच राजकारण करावं. तुमच्या त्यांची चर्चा नाही? माझी कुठलीही चर्चा नाही, काय राजकीय चर्चा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 5 वर्ष महापौर पद तुम्हाला दिलं तर तुम्ही काँग्रेस सोबत जाणार? आम्हाला महापौर पद नाही मिळालं तर चालेल, आम्ही महायुतीसोबत राहू, पण आम्हाला महापौर पद मिळणार आणि आम्ही ते घेणार. हा सर्वस्वी निर्णय सन्माननीय उपमुख्यमंत्री पक्षाचे नेते एकनाथजी शिंदे साहेब यांचा आहे. पण निश्चितपणे मी या ठिकाणी आशावादी आहे, कारण 40 वर्ष जुना मी सैनिक आहे. ज्या वेळेला 2009ला काही नव्हतं त्यावेळी 3 आमदार आमचे निवडून आलेले आहेत. आम्ही मोठ्या प्रमाणात काम केलं, त्यानंतर 6 आमदार आमचे आले 2014ला, तरी देखील आम्हाला मंत्रिपदापासून उपेक्षित ठेवलं गेलं. आता पुन्हा 5 आमदार आले असताना ठीक आहे, आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये प्रकाश आंबेडकर साहेब पक्षासोबत होते, त्यामुळे त्यांना मंत्रिपद दिले गेलेलं आहे. जर असा काय फेरबदल होणार असेल, माझ्यासारख्या 40 वर्ष जुन्या निष्ठावंत शिवसैनिकाचा निश्चित विचार होईल याची मला खात्री आहे. आज शिवसेनेच्या पक्षचिन्हावरती सुनावणी होणार होती, मात्र ही सुनावणी लांबणीवरती पडलेली आहे. परवाच्या दिवशी बाळासाहेब ठाकरे यांची शताब्दी आहे आणि त्याच दिवशी ही सुनावणी होणार आहे. कसं बघताय? बघा, जनतेच्या कोर्टामध्ये सुनावणी झालेली आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. झालेल्या लोकसभा असतील, झालेल्या विधानसभा असतील, झालेल्या नगर परिषदा असतील, या सर्व निवडणुकांमध्ये आणि आता झालेल्या महानगरपालिका, यामध्ये राज्यामध्ये 2 नंबरचा शिवसेना हा पक्ष राहिलेला धनुष्यबाण घेऊन, आणि याचं नेतृत्व आमचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब करतायत. फक्त राजकीय चर्चा सुरू राहावी यासाठी आमच्या समविचारी पक्षाचा म्हणजे आमच्या विरोधात जे आता आहेत युबीटी, त्यांचा एक प्रयत्न आहे हा. पण निश्चितपणे जनतेनं आम्हाला स्वीकारलेला आहे. जनतेच्या दरबारामध्ये आम्ही या ठिकाणी निश्चितपणे जनतेच्या मनात आहोत आणि निश्चितपणे त्यामुळं न्यायालयाच्या मनामध्ये देखील तेच असणार आहे आणि त्यामुळं धनुष्यबाण आमचाच राहील अशी मला खात्री आहे. नाही बघा, मला तिथं काय घडलं हे माहित नाही आहे, पण मला एवढी खात्री माझ्या नेत्यांच्या बाबतीत आहे की ते अशा पद्धतीचं काय करतील असं मला वाटत नाही. मला खात्री आहे, पण मला तिथं काय घडलं याची कल्पना नाही आहे. नाही, भाजपचा पहिला महापौर काय शिवसेनेचा पहिला महापौर मी असं नाही म्हटलं, शिवसेनेचा महापौर होणार म्हणलं. शेवटी मोठा भाऊ हा मोठा भाऊच आहे. आपण म्हणतो ना मोठा भाऊ काय तर गुजरातीमध्ये एक शब्द आहे. नाही बघा, ह्या सगळ्या गोष्टी अजून आता 22 तारखेला आरक्षण आहे, त्यानंतर होणार आहेत. पण निश्चितपणे 2.5 वर्ष भारतीय जनता पक्षाचा महापौर असेल आणि 2.5 वर्ष शिवसेनेचा नॅचरल जस्टिस प्रमाणे असेल. कारण आम्ही काय कुठं 2-4 जागा घेऊन सत्तेवर आलेलो नाही आहोत, तर बरोबर आहे ना, आम्ही आहोत 33-34% आम्ही देखील वाट्यामध्ये आहोत. आणि निश्चितपणे मला या ठिकाणी कुठलं दुजाभाव आम्हाला करायचं नाही आहे. मी नेहमीच म्हणायचो की राज्याचे नेते चंद्रकांतदादा पाटील, हसनजी मुश्रीफ, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाशजी आंबेडकर यांच्या माध्यमातून, यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढलेल्या आहेत आणि यामध्ये त्यांची तिघांचीही भूमिका नेहमीच सामंजस्याची राहिलेली आहे. आम्ही या ठिकाणी लढाईला सेनापती म्हणून पुढे जात असलो तरी दारुगोळा पुरवायचं काम या सर्वांनी केलेलं आहे. आणि दारुगोळा पुरवत असताना सर्व एकत्रित करून या सगळ्या दृष्टीनं पुढे कसं जाता येईल किंवा सत्तेपर्यंत कसं जाता येईल, या 3 नेत्यांनी सगळे निर्णय घेतलेले आहेत. आणि आजही ते निर्णय घेताना या ठिकाणी चंद्रकांत दादा पाटील असतील, मुश्रीफ साहेब असतील, आंबेडकर साहेब असतील, हे चुकीचा निर्णय घेणार नाहीत. या ठिकाणी निश्चितपणे नॅचरल जस्टिस प्रमाणे शिवसेनेचा महापौर होईल. तो पहिला होईल, दुसरा होईल, तिसरा होईल हा विषय नाही आहे. राष्ट्रवादीला देखील आम्ही या ठिकाणी योग्य तो न्याय देऊ. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69.